नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या सोमवारी वरथनी एकादशी. फक्त सकाळी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. आयुष्यातला गरिबी नाहीश होईल. पैसे येण्याचा मार्ग पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा वास करायची कायमची होईल. नमस्कार मंडळी, उद्या असा एक योग जुळून येत आहे जे प्रत्येकाच्या नशिबात वारंवार येत नाही. उद्या वरथनी एकादशी आणि सोमवार म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळण्याचा अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी दिवस मानली गेलेली आहे. तुम्ही रोज किती मेहनत करता, रात्रंदिवस कष्ट करता, पण तरीही पैशाच्या कमतरता कायम असतं. पैसे येतं पण टिकत नाही. घरात काहीतरी अडथळ सतत येत राहतात. कोणतेही कामात यश मिळण्याच्या आधीच काहीतरी अडथळ उभा राहतो. कधी कधी असं वाटतं की नशिबाच्या खराबी आहे आणि मनात प्रश्न होतं की एवढं करूनही आपल्याला काय यश मिळत नाही. जर तुमच्या मेहनतीला मनात असे प्रश्न येत असतील तर आजच्या या व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण उद्या सकाळी जेव्हा सूर्याच्या पहिले किरण तुमच्या घरावर पडेल तेव्हा तुम्ही फक्त एक छोटासा उपाय केला तर तुमच्या नशीब बदल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय इतकं प्रभावी आहे की जिथे पैसे अडकली आहे तिथून मार्ग खुला होईल. तिथे अडथळ आहे तिथून मार्ग खुले होईल. तिथे अडथळा आहे तिथं ते दूर होतील आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीची स्थिर वास होईल. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना एक छोटीशी चुकीही तुमच्या कायमला अडथळ ठरू शकतं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण या उपायाचा प्रत्येक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्येच सोडून दिला तर पूर्ण फळ मिळणार नाही. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट हवी असेल तर आताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः असं लिहायला विसरू नका. तुमच्या श्रद्धा तुमच्या नशीब बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या एकमेव वस्तूच्या आणि त्या दिव्य उपायाच्या संपूर्ण रहस्य. मंडळी, उद्या जे दिवस आहे ते म्हणजे वरथनी एकादशी. हिंदू धर्मात एकादशीला खूप मोठी महत्त्व दिला गेला आहे. प्रत्येक एकादशीची ही भगवान विष्णूच्या समर्पित असतं. पण काही एकादशी असा असतात ज्या अत्यंत विशेष आणि फलदायी मानल्या जातात आणि यापैकी एक म्हणजे वरथनी एकादशी. या दिवशी केलेली पूजा, जप आणि उपाय याचा परिणाम खूप जलदी आणि प्रभावी दिसून येतं. असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे तत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात सक्रिय असतं. यामुळे भक्तांनी केलेली प्रार्थना लवकर स्वीकारली जातं. पुराणामध्ये असं सांगितले आहे की या एकादशीच्या व्रत आणि पूजा केल्याने मनुष्याच्या आयुष्यातली अनेक संकट दूर होतात. जे लोक आयुष्यात सतत अडचणीत सामोरी जातात, ज्यांची घरात पैशाची कमतरता असतं किंवा ज्यांना कर्जाचा त्रास आहे, अशासाठी हे दिवस एक संधी असतं. कारण योग्य पद्धतीने केलेली साधनेमुळे आणि उपायामुळे अडथळे दूर होतात आणि प्रगतीच्या मार्ग खुले होतात. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त व्रत केल्याने किंवा पूजा केल्यानंच नाही तर श्रद्धा आणि विश्वास असूनही तितकेच गरजेचे आहे. कारण देव आपल्याला भावनेला
वळखतो. मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. म्हणूनच या दिवशी आपण जे उपाय करणार आहोत ते केवळ एक कृता नाही, तर ती एक श्रद्धेनी परीक्षा आहे. तुळशीच्या महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे. तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, तर ती माता लक्ष्मीच्या स्वरूप मानली जातात. ज्या घरात तुळस असतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहतं आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात. रोज तुळशीच्या पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहतं आणि म्हणूनच या उपायामध्ये तुळशीच्या स्थान खूप महत्त्वाचे आहे. उद्या आपण जे उपाय करणार आहोत ती तुळशी समोर करायचे आहे, कारण तुळशी ही भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय कोणतेही पूजा पूर्ण होत नाही. असंही मानलं जातं की ज्यामुळे या दिवशी तुळशी समोर केलेली साधना आणि उपाय हे अधिक प्रभावी ठरतात. मंडळी, आता आपण या उपायासाठी लागणार या तयारीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कारण कोणतेही उपाय योग्य पद्धतीने आणि श्रद्धा मनाने केल्या तरच त्याच्या फळ मिळतं. उद्या सकाळपासून ते तुम्हाला स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्टी तयार करायची आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचा प्रयत्न करा, कारण ही वेळ देवतांच्या सर्वात प्रिय मानलं जातं. यावेळी केलेली प्रार्थना आणि साधना खूप लवकर फळ देत असतात. उठल्याबरोबर सर्वप्रथम स्वतःची शुद्धीकरण आवश्यक आहे. स्वच्छ स्नान करताना एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी गोष्टी लक्षात ठेवा. अंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल, चिमूटभर हळद, ही तुळशीच्या एक पान टाका. या 3 गोष्टीमुळे पाणी पवित्र होतं आणि त्या पाण्याने स्नान केल्याने आपल्या शरीरातला आणि मनातले नकारात्मक हळूहळू निराशी होतात. अनेकांनी जाणवतं की अशी स्नान केल्याने मन शांती होतं आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा जाणवतं. स्नान केल्यानंतर स्वच्छ शक्यतो हलक्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपडे परिधान करा. पिवळी रंग हा भगवान विष्णूच्या अत्यंत प्रिय आहे. यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाच्या विशेष महत्त्व आहे. यानंतर आपल्या देवघरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विधिवत पूजा करा. त्यांना फूल अर्पण करा, धूप दीप लावा आणि नैवेद्य दाखवा. घरात शांती आणि पवित्र वातावरण निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की या उपाय नेमकी कोणत्या वेळेस करायचा. तर लक्षात ठेवा, तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही ह्या उपाय सकाळी 9:30 पूर्वी पूर्ण करायचे आहे, कारण यानंतरचा काळ हा उपायासाठी तितकं प्रभावी मानला जात नाही. पण जर काही कारणामुळे सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत कोणत्याही वेळात ह्या उपाय करू शकता. पण वेळ पाळणं अत्यंत आवश्यकता आहे. आता आपण ह्या उपायासाठी लागणाऱ्या वस्तूबद्दल जाणून घेऊया. या वस्तू साधा आहेत, पण त्याच्या महत्त्व खूप मोठी आहे. सर्वप्रथम तुम्हाला 7 गोमूती चक्र लागणार आहे. गोमूती चक्र हे एक पवित्र वस्तू मानलं जातं आणि ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. घरात गोमूती चक्र असताना तिथे धन प्राप्तीचा मार्ग हळूहळू खुले होतात, असे अनेक अनुभवानुसार दिसून आलं आहे. यानंतर तुम्हाला एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. लाल रंग ही शक्ती आणि समृद्धीच्या प्रतीक मानला जातात. तसे शुद्ध गाईच्या तुपाच्या 1 दिवा, 2 अगरबत्त्या, हळद, कुंकू आणि अक्षदा या वस्तूही तयार ठेवायच्या आहे. या सर्व वस्तू आधीच एक ठिकाणी व्यवस्थित ठेवून म्हणजे घरात उपाय करताना घाई गडबड होणार नाही. जेव्हा सगळ्या वस्तू तयार होतील तेव्हा तुम्हाला तुळशीच्या जवळ जायच्या आहे. तुळशी समोर उभा राहायचं. मन शांती ठेवा. कोणतेही नकारात्मक विचार मनात आणू नका, कारण आपण जे विचार करतो त्याचा परिणाम आपल्या कृतीवर होत असतो. म्हणूनच या क्षणी पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून खूप महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम तुळशी समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा. पण इथे एक
छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. दिव्याची वात ही उत्तराकडे असावी, कारण उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीच्या दिशे मानला जातं. या दिशेला दिवे लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद अधिक प्रमाणात मिळतं असे मानलं जातं. यानंतर 2 अगरबत्त्या लावा आणि तुळशीच्या हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. त्या क्षणी वातावरण एक वेळीच शांतता आणि सकारात्मकता जाणवू लागतं. अनेकांना असं जाणवतं की यावेळी मनातली भीती तयार आणि चिंता कमी होऊ लागतात, कारण तुळशीसमोर केलेली पूजा ही मनाला शांती देतं. यानंतर लाल रंगाचा कपडा तुळशीसमोर अंथरा. त्या कापडावर 7 गोमती चक्र व्यवस्थित ठेवा. प्रत्येक गोमती चक्र ठेवताना मनात एकच भावना ठेवा की तुमच्या आयुष्यातली सर्व अडचणी दूर होत आहे आणि लक्ष्मी आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहे. यानंतर त्या गोमती चक्राला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करा आणि धूप दीप दाखवा. हा सगळा भाग करताना घाई करू नका. प्रत्येक कृती हळूहळू शांतपणे आणि श्रद्धेने करा, कारण या उपायाचा परिणाम तुमच्या भावनेवर अवलंबून असतो. आता पुढचा टप्पा हा सर्वात महत्त्वाचा आहे, जिथे या गोमती चक्राचा उपयोग करून एक विशेष प्रक्रिया पूर्ण करायची आहे, जी तुमची आयुष्यातल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. तुळशीसमोर अंतरलेल्या त्या लाल कपड्यावर ठेवलेली 7 गोमती चक्र आता हळूहळू तुमच्या हातात घ्या. त्या प्रत्येक गोमती चक्रामध्ये एक विशेष ऊर्जा असते. ती योग्य पद्धतीने वापरली तर तुमची आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. अनेकांना त्यांच्या अनुभवही आलेली आहेत, पण त्यासाठी श्रद्धा आणि सातत्य असत्य आहे. आता या 7ही गोमूत्र चक्र त्या लाल कपड्यामध्ये व्यवस्थित बांधा. पेटली तयार करा. मनात एकच भावना ठेवा की तुमची घरातली गरिबी, अडचणी, कर्ज आणि नकारात्मकता या सगळ्या गोष्टी या पेटलीत बंद होत आहे आणि आता त्या कायमच्या तुमच्यापासून दूर जाणार आहे. हा भाव मनात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. पेटली तयार झाल्यानंतर तुळशीसमोर एक स्वच्छ आसन टाका आणि त्यावर बसून घ्या. तुमच्या उजव्या हातात ते पेटली घ्या. डावे हलकेच मिठा आणि काही क्षण शांत बसा. या शांततामध्ये तुमच्या मन हळूहळू स्थिर होईल. मनात कोणतेही विचार येऊन देऊ नका. फक्त देवांचे स्मरण करा. यानंतर एक वेळी लक्ष्मी स्तोत्र पठण करा. जर तुम्हाला संपूर्ण स्तोत्रपाठ नसेल तर हरकत नाही. मनापासून माता लक्ष्मीचे नाव घ्या. तिथे ध्यान करा, कारण देवांना शब्दापेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतं. यानंतर तुम्हाला 108 वेळी ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातं. या मंत्राच्या जपेने मन शुद्धी होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होतं आणि भगवान विष्णू आशीर्वाद प्राप्त होतं. जप करताना घाई करू नका. प्रत्येक मंत्र स्पष्ट उच्चाराने, शांतपणे आणि श्रद्धाने म्हणा. प्रत्येक वेळा मंत्र म्हणताना असा अनुभव की तुमच्या आयुष्यातली ती अडथळ हळूहळू दूर होत आहे. जेव्हा 108 वेळी जप पूर्ण होईल तेव्हा तुमच्या मनात एक वेगळीच शांतता आणि समाधान निर्माण होईल. अनेकांना या क्षणी एक हलकास बदल जाणवतं. जाणू काही मनावरच ओझ कमी झालं आहे. हाच ही उपायाचा प्रभावी असतं. यानंतर ती पेटली हळूहळू तुळशीच्या जवळून ठेवा. तिथे तुळशीच्या खोड आहे, त्यास अगदी जवळ ही पेटली ठेवणं आवश्यकता आहे, कारण तुळशीच्या मुळं ही अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. तिथे ठेवलेली कोणतेही वस्तूच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभावी घेत असतं. पेटली ठेवताना मनात एक प्रार्थना करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू विनंती करा की तुमच्या मनातली सर्व अडचणी दूर करा, तुमच्यावर असलेली कर्ज कमी करा आणि तुमच्या कुटुंबावर
त्यांची कृपा कायम ठेवा ही प्रार्थना मनापासून आणि पूर्ण विश्वासाने करा. यानंतर तुम्हाला तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायची आहे. किमान 7 प्रदक्षिणा करा. प्रत्येक प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहा. प्रदक्षिणामुळे तुमच्या इच्छे अधिक फळ मिळतं आणि तुमच्या प्रार्थना अधिक प्रभावी होतं. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण शांत उभा राहा. त्या क्षणी तुमच्या मनात जी भावना आहे ती देवापर्यंत पोहोचायची नाही. खरं तर यानंतर सुरू होतं एक अत्यंत महत्त्वाची काळ, जो या उपायाच्या परिणामासाठी निर्णायक ठरत असतो. कारण पुढची 21 दिवस तुम्हाला एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी गोष्टी करायची आहे, जी तुमची आयुष्यातला बदल अधिक वागणे घडवून आणावे. तुळशीच्या मुळाशी ठेवलेली ती पेटली तुम्हाला पुढची 21 दिवस तशीच ठेवायची आहे. या काळात तुम्ही दररोज तुळशीच्या पूजा करणार आहोत, पण त्यात एक छोटासा बदल करायचा आहे. जेव्हा तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करता, हळदी कुंकू लावत, तेव्हा त्या पेटलीलाही तितकेच श्रद्धेने हळद कुंकू लावायचे आहे. धूप आणि अगरबत्ती तिथे वळण करायचे आहे. ही क्रिया साधी वाटतं, पण इथेच त्या पेटलीमध्ये साठवलेली सकारात्मक ऊर्जा दररोज वाढत जातं. तसे तुम्ही एखादा बीज पेरलीत आणि रोज त्याच्या पाणी देत, तसंच या उपायाच्या फळ हळूहळू तुमच्या आयुष्यात उगवायच्या सुरुवात करतं. या 21 दिवसाच्या एक गोष्टी विशेष लक्षात ठेवा. घरात शक्य तितके शांत वातावरण ठेवा. आवश्यकता भांडण, वाद, नकारात्मक बोलणं टाळा, कारण नकारात्मक ऊर्जा ही या उपायाच्या परिणामावर परिणाम करू शकतो. शक्य असेल तर दररोज काही वेळ देवानी नामस्मरण करा. ओम नमो भगवती वासुदेव हा मंत्र जपत राहा. अत्यंत फलदायी ठरलेली अनेकांनी या 21 दिवसाच्या काळात छोटी बदल जाणवायच्या सुरुवात होत आहे. ह्या अचानक अडकलेली पैसे मिळून कामात प्रगती होणं, घरात शांतता निर्माण होणं. काही लोक सांगतात की त्यांना अपेक्षेपेक्षा नवीन संधी मिळतात, ज्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देतात. पण इथे समय खूप महत्त्वाचा आहे. काही गोष्टी लगेच घडत नाही, पण त्याच्या पाय या काळात मजबूत होतं. म्हणूनच या 21 दिवसाचा विश्वास देऊ नका. प्रत्येक दिवस हा तुमच्या प्रगतीकडे नेणारे एक पाऊल आहे असं समजा. आता 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 22वा दिवस तुम्हाला या पेटली तुळशी जवळून उचलायचे आहे, पण ते उचलताना देखील घाई करू नका. आधी तुळशीला नमस्कार करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा धन्यवाद घ्या, कारण त्यांची तुमची प्रार्थना ऐकली आहे हा विश्वास मनाला ठेवा. यानंतर जे पेटली वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे. नदी, ओढ किंवा जिथे स्वच्छ वाहता पाणी असेल तिथे या पेटली सोडायचे आहे. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातली अडचणी, कर्ज आणि नकारात्मक आता या पाण्यासोबतच दूर जात आहे. पेटली विसर्जित केल्यानंतर मागे वळून पाहू नका. सरळ घरी या. एक छोटासा नियम आहे, पण त्याची पालन करणं आवश्यकता आहे, कारण हे तुमची श्रद्धेने प्रतीक आहे. मंडळी, हा उपाय केल्यानंतर अनेकांना आश्चर्यकारक बदल अनुभवाला मिळतात. घरात पैशाची आवश्यक वाढतं, अनावश्यक खर्च कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांती होतं. कारण खरी समृद्धी ही फक्त पैसा नसतं, तर मन शांतही असतं. पण एक गोष्ट
नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही उपाय हा फक्त एक माध्यम असतो. मग त्यामागे खरी शक्ती तुमच्या श्रद्धा, तुमची विश्वास आणि तुमच्या सकारात्मकचा मन आहे. जर हे तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर कोणतेही उपाय तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि शेवटी जर तुमची हा उपाय मनापासून आवडला असेल तर तुम्हाला असा वाटत असेल तर व्हिडिओ इतरांनाही मदत करू शकता. तर कृपया ह्या व्हिडिओ लाईक करा, सोबत शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.